त्यानं 20,000 प्रॉफिट काढला, काल 15,000, आज तर 35,000. सगळं असं फिरायला लागले की नाही. आता हे थांबवायचं का? तर मित्रांनो, आजपासून आपल्याला ट्रेडिंग सायकोलॉजीवर काम करायचं आहे. त्यासाठी एक महत्वाची गोष्ट करायची आहे की आजपासून दुसऱ्याचं बघायचं बंद आणि स्वतःचं बघायचं चालू. आता काय बघायचं आपण? तर मित्रांनो, रोज चार्ट बघायचा. आता ट्रेडिंग तुम्ही शिकला असाल, कुठेही शिकला असाल, ट्रेडिंगमध्ये महत्वाचं काय आहे? सपोर्ट रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा, प्राइस ऍक्शन कशी काम करते, कॅन्डलस्टिक पॅटर्न कशा असतात, टाइम फ्रेम कुठल्या कुठल्या असतात, इंडिकेटर बेसिक कुठले कुठले असतात, हे समजलं बाद झालं. त्यानंतर खऱ्या अर्थानं चालू होतं ट्रेडिंग नॉलेज एज्युकेशन. आता एज्युकेशन कसं करायचं? तर ते नॉलेज ज्यावेळी तुम्ही चार्टवर लावता त्यावेळी तुम्हाला चार्ट सांगतो का तुम्ही चार्टला सांगता हे आधी नोटीस करा आणि लिहून ठेवा की आज मला असं असं दिसलं. चार्टकडनं दिसलं का तुम्हाला बघायचं होतं म्हणून दिसलं? बघा, साधा सोपा विषय सांगतो. तुम्ही ज्यावेळी बॅक टेस्ट करत असता की नाही त्यावेळी तुम्हाला सगळं बरोबर वाटतंय आणि ज्यावेळी तुम्ही रिअल मार्केटला येता त्यावेळी 100% त्याच्या उलट होते. का होते? कारण का बॅक टेस्टमध्ये तुम्हाला पाहिजे असते तसं तुम्ही मार्केटमध्ये बघत असताय आणि ही सवय तुम्हाला रिअल मार्केटमध्ये खाली पाडते. म्हणून चार्ट जे सांगतोय की नाही ते बघायचं, आपल्याला जे बघायचं ते बघायचं नाही. ही पहिली गोष्ट आपण रिपेअर करायची. दुसरी महत्वाची गोष्ट काय? रिस्क अँड रिवॉर्ड लावायचा. एकदा रिस्क अँड रिवॉर्ड लावला ना, एसएल लावायचं आणि गप बसायचं. एक तर टार्गेट होणार किंवा स्टॉप लॉस होणार, आधी मध्ये इकडे तिकडे बघायचं नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, रिकामा आहे म्हणून सेटअप ऑन करून बसायचं नाही, सेटअप बंद करायचा. नाहीतर इकडे बघितले की कुठं तर पॅटर्न दिसतोय, काय तर दिसतंय आणि घातचा नाही एंट्री पडते आपली आणि आलेला प्रॉफिट सगळा जातोय. त्यामुळे दिवसातनं तुमचं जेवढं ठरलंय का नाही तेवढा ट्रेड करायचा आणि सेटअप बनत नाही तोपर्यंत ट्रेड करायचा नाही. विदाउट सेटअप जर ट्रेड घेतला तर 100% तुमची लागली, एसएलची वाट लागली. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट करा, इन्फ्लुएन्स करणं, इन्फ्लुएन्स होऊ नका. मित्रांनो, त्याचं काम तुम्हाला इन्फ्लुएन्स करणं आणि पैसा कमवणं आहे. आपल्याचं एकच काम आहे की बाबा शांत बसून निवांत पैसा कमवणं. तर मित्रांनो, जे नवीन आहे का नाही ते प्रॉफिट दाखवायला लागले आणि जे जुनं आहे ते ग बसलंय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेडिंग करा, संयमानं करा.